भविष्यातली शेती नेमकी कशी असणार हे आजच आपल्याला पाहायचं असेल तर भविष्य म्हणजे असं काही फार लांब नाही आहे. येणाऱ्या पुढच्याच पिढीत म्हणजे आपल्या मुलांच्या काळातच म्हणजे या 10, 12, 15 वर्षातच आपल्याला हे बघायला मिळेल की भविष्यातली शेती नेमकी कशी असणार. आपल्याला सेंद्रिय शेतीच करावी लागणार. ऑलरेडी खतावरची अनुदानं कमी करायची चालू आहेत. हळूहळू नॅनो DAP नॅनो युरिया आलेलंच आहे. त्यामुळं अनुदानं एकदा गेली की 4 आणि 5,000ला जे खताचं एक पोतं आहे ते घेणं आपल्याला परवडणारच नाही आहे. त्याकरता येणारा काळ हा सेंद्रिय शेतीचाच करावा लागणार. फवारे घ्यायचे असतील तर ऑलरेडी माणसांच्यात ते पंप उचलून फवारा करा एवढी ताकदच नसणार आहे. त्यामुळं ड्रोनद्वारेच फवारे कंपल्सरी करावेच लागणार. तिसरा मुद्दा म्हणजे यांत्रिकीकरणावरची शेती करायलाच लागणार. ऊस कुळवायला कुबोटासारखी यंत्र वापरायला लागणार आणि अन्न यांत्रिकीकरण हे ऑलरेडी तर आलेलंच आहे. इथून पुढच्या काळात जास्तच येणार. चौथा मुद्दा खते कमी आणि स्प्रे जास्त. हो, नक्कीच. कारण एक पोतं रासायनिक खताचं घ्यायला गेलं तर आज जे 1,000-1,200 मिळतं आहे तेच पोतं भविष्यात 4,500, 5,000, 6,000, 6,500 रुपयाला असणार आणि तेवढ्या किमतीमध्ये साधारणपणे 2 वेळेला तरी फवारे होतील. म्हणजे रासायनिक खतं टाकून जेवढा रिझल्ट येणार आहे त्याच्यापेक्षा निम्म्या खर्चातच तो रिझल्ट स्प्रेद्वारे येणार आहे. आम्ही तर आत्तापासूनच तयारीला लागलेलो आहोत. म्हणून तर आम्ही पावसाळी खत ऊसाला 1ही रुपयाचं न टाकता ते जे 6,000-7,000 रुपये आपले रासायनिक खतांना जाणार त्याच्याऐवजी त्या 6,000-7,000च्या आम्ही 2 वेळाच्या फवारण्या घेतो आणि त्याच्यामुळं आपला शेतीतला खर्च कितीतरी पटीमध्ये कमी येतो आणि रिझल्ट पण जास्त येतो. आपला त्यानंतरचा मुद्दा असा आहे की दर जास्त पण क्वालिटी मात्र अजिबात मिळणार नाही आहे. सगळ्या बाजारात सगळी फळं भरपूर असतील पण क्वालिटी मात्र अजिबात कुठल्याही फळाला पाहिजे तशी असणार नाही आहे. माणसं कमी असणार आहेत भविष्यात आणि मजुरी जास्त असणार आहे. कारण सगळीजणं कारखान्यांमध्ये काम करायला शहरांमध्ये ते जाणार आहेत. तर माणसाचं याच्यातच नावडतं कुठंतरी काय होणार आहे. एकदा ते शहरीकरण झालं की लोकं गावाकडे काम करायला मागणार नाही आहेत. त्यामुळं कमी माणसामध्येच शेती करायची असेल, कमी माणसं असल्यामुळं मजुरीचं प्रमाण जास्त राहील आणि मजुरीचं प्रमाण जास्त झाल्यामुळं आपल्याला तणनाशकांचा वापर कंपल्सरी करावाच लागणार आहे. आता त्यानंतरचा पर्याय येतोय 7वा, तो पर्याय ठेवून बदलणारी शेती करायला लागणार आहे. म्हणजे काय होणार आहे, जसं आपण पहिलं कोंबडी पालन वगैरे करायचो तसं प्रत्येक शेतकऱ्याला जर त्याला जगायचं असेल, टिकून राहायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये काही ना काहीतरी बदल हे करावे लागतील. थोडंफार यांत्रिकीकरण करायला लागेल. देशी कोंबड्या किंवा अन्य काहीतरी अशा गोष्टी तुम्हाला करायला लागतील की जेणेकरून तुमचा जो कॉन्स्टंट फ्लो आहे रुपये येण्याचा तर तो यावा. याकरता भविष्यातल्या शेतीचा आपण आत्ताच आढावा घेतलात तर मात्र योग्य राहील आणि भविष्याच्या पिढीच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी जमीन त्यांना ठेवूनच आपण या जगाचा निरोप घेऊ शकलो तर आपण पुढच्या पिढीला काहीतरी देऊ. कारण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. नमस्ते.